हॅलो मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं दुसरे एक क्वेश्चन सॉल्व्ह केला होता. त्यातलाच आपण सेम एक रिपीट क्वेश्चन घेतलंय. तर हे तुमचा क्वेश्चन दिलेला आहे. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला तुम्हाला सांगितलं होतं मी. याला a1 म्हणजे पहिलं 6, b1 म्हणजे -4, c1 म्हणजे -12, a2 = 8, b2 = -3 and c2 = -2 आहे. पहिलं आपल्याला डिटर्मिनंट सोडायचं आहे, ज्याच्यामध्ये a1 बाय a2 आता मी डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो. लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं तुम्ही काय काय टाका, ज्याच्यामध्ये डायरेक्ट मी व्हॅल्यू टाकून देतो. 6 -4 8 -3 हे झालं तुमचं a1 a2 b1 b2. तर 6 × -3 -4 × 8 तर साहित्रिक 18 कसे -18 कारण हे -3 आहे. -832 कसे मायनस मध्ये कारण -4 × 8 832 -18 + 32 = 14. -18 + 32 मधून गेला किती राहिले तर 14. हे मायनस इंटू मायनस केल्यामुळे प्लस आलेलं आहे. हे झाली तुमची d ची व्हॅल्यू. आता dx घेऊ. dx मध्ये तुम्हाला सांगितलं होतं c1 c2 आधी येणार -12 -2. त्यानंतर b1 b2 -4 -3 = -12 × -3 -4 × -2 -12 × -3 घेतले -4 × -2 घेतले क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता हे 12 × 12 36 कसे प्लस मध्ये कारण -12 × -3 केल्यामुळे ते +36 झाले मायनस. आता हे -4 × 8 -+8 पण हे मायनस इथं असल्यामुळे आपण हे मायनस घेतलं. 36 8 गेले त्यामुळे किती राहिले 28 प्लस मध्ये. इथं पण हे मोठी संख्या इथं प्लस मायनस मध्ये होती ती प्लस मध्ये झाली. प्लस मध्ये 32 आले. 32 मधून -18 गेल्यामुळे 14 राहिले. झाले dx. dy होतो. dy मध्ये a1 a2 आणि c1 c2 सेम तसंच 6 × -2 -12 × 8 सायदुनी 12 -2 ला 6 ने गुणल्यामुळे -12 आले. -12 × 96 हे कसे आले मायनस. ते मायनस मायनस कसं होईल प्लस होईल. +96 म्हणजे -12 + 96 म्हणजे 84 कसे प्लस मध्ये कारण हे -96 हे मायनस मायनस इंटू मायनस प्लस झालं. आता आपल्याला काय करायचं आहे x = dx / d. आपला काय dx काय आलेला आहे 28 आणि d काय आला आपला 14 म्हणजे 14 दोन्ही 28 म्हणजे x = 2. सेम y = dy / d. 84 डिवायडेड बाय d. d किती आलेला आपला 14. तो 14 सकी 84 म्हणजे y = 6. बघितलं तुम्ही किती सोपं आहे. त्यांनी इक्वेशन दिलं, आपण त्याला a1 b1 c1 मध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपण d फाइंड केला. d म्हणजे डिटर्मिनंट आहे. त्यानंतर dx फाइंड केला, x चा डिटर्मिनंट. त्यामध्ये c1 c2 b1 b2 पुन्हा dy घेतला c1 c2 b1 b2. त्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन डिटर्मिनंट सॉल्व केला. डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर x ची व्हॅल्यू फाइंड केली आपण. त्यानंतर y ची व्हॅल्यू फाइंड आउट केली.
लास्टचं एक एक्झाम्पल घेतो मी आता. सॉरी मित्रांनो, मला थोडं लेट झालाय, त्याच्यामुळे मी आता पुढचं डायरेक्ट नेक्स्ट एक्झाम पुढच्या व्हिडिओ मध्ये मी आता बाकी राहिलेले घेतोय. अशा प्रकारे आपल्या इथं 1.3 एक्सरसाइज संपलेले आहेत. बाकी जर तुम्हाला काही जर वाटत इश्यू असेल किंवा समजत नसेल तर मला कमेंट करा किंवा मला व्हॉट्सअप करू शकता. बाकी क्वेश्चन जे राहिलेले आहेत तुम्ही सॉल्व्ह करून घ्या, सेम अशाच प्रकारे येतात. त्यामध्ये फक्त काही जागेवर एम आणि एन एक्स वाय च्या जागेवर व्हेरिएबल चेंज केलेले होते, बाकी सेम तसेच दिलेले त्यांनी. तर आपण काय करणार तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पुढचे 1.4 एक्सरसाइज घेणार आहोत प्रॅक्टिस सेट. तर भेटूया पुढच्या यामध्ये. जर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट पण करा. थँक्यू.